नाशिक त्र्यंबक रस्त्यावरच्या महिरावणी शिवारातील साई किनारा हॉटेलमध्ये प्रवेश करून व्यवस्थापकाला मारहाण करून 15,000 रुपयांची खंडणी वसूल केल्याची घटना उघड झाली आहे। याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे। यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके कायद्याच्या बालेकिल्ल्याच्या नावाने शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे। याबाबत त्र्यंबक पोलीस ठाण्यात महिरावणी शिवारातील दाते लॉन्सच्या शेजारी असलेल्या हॉटेल साई किनाराचे व्यवस्थापक नितीन बाबूराव तांदळे यांनी फिर्याद दाखल केली आहे। यामध्ये आविष्कार, संतोष गांगुडे, ऋतिक गांगुडे, शुभम गांगुडे, विकी गांगुडे, बाळा थोरात, यश गांगुडे, स्वप्नील गांगुडे, अजय गांगुडे यांसह आणखी 3 ते 4 अनोळखी इसम हे सर्व संशयित रविवारी रात्री 10:30 सुमारास एका कारने आले। त्यांच्या हातात लाठ्या काठ्या होत्या। त्यांनी वाईट साईड शिवीगाळ करत नितीन तांदळे यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली। त्यांच्याकडे पैशांची मागणी केली। यावेळी घाबरलेल्या तांदळे यांनी त्यांच्याकडील 15,000 रुपयांची रक्कम आविष्कार गांगुडे यांच्या हवाली केली। त्यानंतर टोळक्याने हॉटेलवर दगडफेक केली, तेथील टेबल खुर्च्यांसह साहित्याची मोडतोड केली। याबाबत त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे पुढील तपास करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।